विवेकची आणि संतोषजी त्या ठिकाणी जात आहेत. भागेश पुन्हा एकदा जॉईन होतील. या मॅचची आतुरता इतकी मोठी का, या मॅचचा इतका मोठा माहोल का, त्याचं कारण आहे साम्यवादी ब्राह्मण समाजाअंतर्गत खेळणाऱ्या दोन मातब्बर संघांमधील हे योद्धद्वंद्व आहे. नक्कीच सामना हा अतिशय चुरशीचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल मोरे सर. आणि कोरोटी येथील हे निसर्गरम्य वातावरणात भरलेले सामने आणि तुर्ताच नाही तर यावर्षी मागच्या 3-4 वर्षापासून या सामन्यावर या ग्राउंडवर ज्या प्रकारचे सामने आणि ज्या किमतीचे सामने खेळले जातात त्याच्यासाठी साम्यवादी ब्राह्मण संघासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि या सामन्याची औचित्य आपण काय साधणार साहेब? मागचे 10 वर्ष झाले हे सामने हा जो अदानी, पहिला आम्ही या रिलायन्स नाव घेईन मी या सामन्याचं, पण रिलायन्स नावाने या सामन्याला सुरुवात झाली. मागचे 3-4 वर्ष झाले अदानी म्हणून हा कप खेळला जातो. पण या सामन्याला जी घट्टता तेव्हापासून लागली होती ना ती अजूनपर्यंत आहे. फक्त थोडंसं मनात दुःख आहे की हा 10व्या वर्षी याचं समाप्ती होते आणि त्याला एक मोठं टिळक लागलं आहे म्हणजे कुमार सरांची आजची रिटायरमेंट. त्या माणसाचा जो 55 वर्षाचा क्रिकेटचा सहवास आहे ना तो म्हणजे आपण असं बोललो ना की ती त्यांची दुसरी बायकोच होती. क्रिकेट हा त्यांचा दुसरा बायको होती. त्यांनी त्या प्रकारचं त्यांना संगोपन केलं आणि त्या प्रकारे त्यांना सांभाळलं. आज मी कुमार सरांना सकाळी भेटलो, म्हणजे मी 2 दिवस नव्हतो, मला सकाळी येत्याबरोबर ते बोलले, पण त्यांचे डोळे मला नरम दिसले सर. येस येस एक्झॅक्टली, का नसणार. या सर्व बाबी याची चर्चा होणार आहे. तुर्तास चर्चा आपण करूयात या मोठ्या बॅटलची. लेट्स प्ले. पंचाचा इशारा आलाय. क्या बात आहे, क्या बात आहे. फर्स्ट बॉल ऑफ द ओव्हर. पहिला चेंडू जॉयस्टिकच्या बाहेरचा लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक झेल खाली आहे. दोघांमध्ये चेंडू आणि चेंडू हातामध्ये विसावलाय. पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज गारात. फर्स्ट विकेट डाऊन. ऋषीबाद. नक्कीच अतिशय उत्साह बॉलरच्या हातामध्ये खूप उत्साह दिसतोय आपल्याला या ठिकाणी. चांगलीच गोलंदाजी. पहिला चेंडू तटवण्याचा प्रयत्न होता ऑफच्या दिशेने, परंतु तो झेल टिपलेला आहे तिकडे त्याच ठिकाणी. आणि चांगलंच प्रदर्शन खेळाचं. माहोल खूप चांगला. चांगले 2 सामने या ठिकाणी आपल्याला आता पाहायला मिळतात. 2 संघ एकमेकाला झुंज देताना. सामन्याचं औचित्य साधावं सर्वांनी. वाघोली संघ सामन्याचं औचित्य साधावं. कृपया कोणी ग्राउंडमध्ये येऊ नका. तुमच्या आनंदाला आम्ही समजू शकतो, तुमच्या उत्साहाला आम्ही समजू शकतो, त्याच्यासाठी खूप मोठी रिस्पेक्ट आहे. फक्त एकच आहे, मैदानात खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना कोणत्याही प्रकारचे म्हणजे अडथळा निर्माण होणार नाही याची आपण काळजी घ्या. बाकी सेलिब्रेशन कसंही करा. पहिल्या विकेटचं पतन. फर्स्ट विकेट डाऊन. ऋषी बाद. त्याची जागा घेण्यासाठी राजस पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. विकीने पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळून दिलाय. म्हणजेच काय, रणशिंग फुंकलंय आणि आता समोरून कशा प्रकारे त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे याची सर्वांना आतुरता आहे. नक्कीच सर, परंतु भोळींज संघ देखील तेवढाच मातब्बर संघ आहे. फलंदाजीसाठी चांगला असा राजस यांचा पहिला चेंडू आणि हा देखील षटकार. अतिशय चांगली फलंदाजी. विकी यांचा चेंडू त्यांनी चांगलाच मोपला आणि तो लेगच्या दिशेने षटकार. थँक्यू थँक्यू टुसे. बघा कसा हवेच्या झोक्यावरती हा चेंडू लपेटून दिलाय. यशभाई बोलानी किधर भी चलो. त्यांनी 2000 रुपये डिक्लेअर केलं राजेशच्या. मॅच जिंकल्यानंतर बोळीन संघ पुन्हा एकदा, परंतु टप्पा पडल्यानंतर आतमध्ये राहणारा चेंडू. बघा या मागचे 2 चेंडू होते अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब होते आणि त्याला लपेटण्यासाठी मजबूर केलं. एकदा काय केलं तर ऋषीने ऑन मेरिट खेळले, तितकं एलिमिनेशन प्रॉपर मिळालं नाही कारण त्याच्यामध्ये फुटवर्क नव्हता. तिथे गडी बाद झाला. राजेशने काय केलं, ऑन मेरिट नाही खेळले, आडव्या बॅटने खेळले, लपेटण्याचा प्रयत्न केला, हवेचा फायदा मिळाला आणि षटकार आला. आणि त्यानंतर बघा दुसरा चेंडू जो आहे तो टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणलाय. तिसरा चेंडू विकीने आणि त्यामुळे डॉट आलाय. नक्कीच आणि हा षटकार असेल. षटकार. 6 धावांची भर धावसंख्येत. राजस एक वेगळीच अशी तुफानी फलंदाजी. क्रिकेट खेळू चला, पाहू चला, खेळाडू जमले अनेक. क्रिकेट खेळू चला, पाहू चला, खेळाडू जमले अनेक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. चांगलं गाणं वाजलंय. खरोखर ती स्पर्धा डोळ्यासमोर आहे. वर्षांनी वर्ष नजरेसमोर राहणार ती स्पर्धा असते. तुर्तास या स्पर्धेकडे येऊयात ज्या ठिकाणी कोरोटीमध्ये फायनलच्या अगोदर, खूप अगोदर ही मॅच खेळली जाते, ज्या ठिकाणी प्रत्येक प्रेक्षक आतुर झाला आणि याचा व्ह्यूअर्स सुद्धा वाढलेले असणार आहेत युट्यूबवरती. नक्कीच व्ह्यूअरची संख्या देखील या ठिकाणी वाढतच जाते. आणि कोरोटी संघाचं सर ग्राउंडचं जर तुम्हाला मी सर या ठिकाणी सांगितलं ना
तर आमच्या समाजामध्ये उमराळा संघाला तेव्हा समाजाचा ग्राउंड म्हटलं जायचं. चांगला झेल या ठिकाणी टिपलेला आहे सर, काहीशी वेगळी कलांटी. राजसचं काम केलेलं आहे पण. थँक्यू. नाही राजेशचं काम झालेलं नाहीये. थँक्यू डीजे. थँक्यू. आणि जसं बाकीची चर्चा केलीत ना आपण, राजेशने काम कंप्लीट केले नाही. या मॅच मध्ये तुम्हाला 10 ते 12 धावा षटकागणिक पुरेशा नाही आहेत. या मॅचला जिंकण्यासाठी तुम्हाला आता जो आतापर्यंत विचार होता ना 40-45चा, तो दायरा संपलाय. दुपारच्या सत्रात आलोय, हवा आली आहे 60-65-70 मोजणार तर समाधानकारक स्थिती. कारण वाघोली तितक्या सोप्या रीतीने जाऊ देणार नाहीये. विकी पुन्हा एकदा 2 महत्वाचे विकेट आणि त्यानंतर समोरच्या दिशेने अतिशय चांगला फटका, स्ट्रेट डाऊन द विकेट. क्षेत्ररक्षक आहे परंतु तो ते फंबल. चेंडू सीमारेखा पार. सुमितच्या बॅट मधून येतोय दमदार लाजवाब चौकार. मनोहर नाईक पोंडाळी त्यांनी कॉमेंट्री मला संपर्क साधायचा. मनोहर नाईक पोंडाळी याने माझी संपर्क साधायचा आहे. चला या मनोज नाईक साहेब आपण या. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावपल करती. 2 गड्यांच्या पतनानंतर विकास 11 बोलिंग्स. मागील 3 वर्षाचा झंझावात, मागील 3 वर्षामध्ये केलेलं जे काही मेहनत आहे, जे काही प्रयत्न आहे, खेळ क्रिकेटच्या प्रती सेवा आहे, ती पूर्णपणे बोलिंगकरांच्या पाठीशी आहे. आणि त्यामुळे त्यांचा मागील 3 वर्षाचा झंझावात वेगळा आहे. परंतु जेव्हापासून ही स्पर्धा चालू झाली आहे सामुदायिक अदानी मंडळाची, तेव्हापासून वाळुंजे संघाच्या व्यतिरिक्त जर कोणता संघ यशस्वी ठरला असेल तर तो आहे चेतक वाघोलीचा संघ. फायनल मध्ये एंटर करणं, एक वेळेला त्याने विजेतेपद पटकावलंय आणि या सर्व बाबी त्यांच्या पाठीशी आहेत. म्हणजेच या स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव त्यांचा मोठा आहे. निश्चितच सामन्याचे सामनावीर या संघामध्ये जेवढे वाळून संघ होते तेवढ्याच वेळा चेतक वाघोली देखील संघ आलेले. त्यांच्यामध्ये एक वेगळी चुरस लागलेली असायची हमेशा. चांगली खेळी चेतक वाघोली संघ करतो. तसाच रामजी बाबा संघ देखील तेवढाच मातब्बर संघ आहे. तुर्ताच आपण जर बघायला गेलं तर त्यांच्यातला एक संघ सर्वात मोठा खेळाडू कुमार नाईक यांची आजच्या दिवशी त्या संघामधून सांगता होते. निश्चितच त्यांचा ॲज अ खेळाडू त्या संघामध्ये ते नसतील, पण मार्गदर्शक आणि एक भरोसा म्हणून ते कधीही त्या संघाच्या मागे उभे असतील याची खात्री त्यांना आहे. आणि त्यांच्या खेळात कधी कुठल्या प्रकारचा फरक पडणार नाही याची मला सर या ठिकाणी तसं वाटतंय मला. येस. आणि विपुलने प्रयत्न अतिशय चांगले केले. 1 शॉट आहे. क्या बात आहे. रोहित अंपायर झाले. 1 शॉट आणि एकच धाव यावेळेला काउंट केली जाईल. हार्दिकच्या बॅटमध्ये येणारा फटका होता. इनसाइड आउट खेळलं होतं. लोअर फुल टॉस बॉल. अजिंक्य नाईक गोवारे यांच्याकडून 5,000 रुपये अनाऊन्स झालेले आहेत. चेतक वाघोली संघ जिंकला तर. आणि यावेळेला काय घडलंय, हो इथं काय घडलंय, यश वेगाने फेकलाय चेंडू एकदा कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, एकाचं रूपांतर 2 मध्ये करत असताना 2 पूर्ण. येस 22 रुपये येत आहेत. 2 धावा. न मारलेल्या फटक्यावरती सुद्धा धावा येत आहेत. ही मॅच आहे हाय व्होल्टेज. न मारलेल्या फटक्यावरती 2 धावा आहेत. वाघोली संघ विकेटसाठी केवढा या ठिकाणी झुंजानं दिसतोय ते आपल्याला पाहायला मिळते. हा झुंज नाहीये, ही आक्रमकता आहे. आक्रमकता आहे. या मॅच मध्ये किती घुसून आम्ही खेळतोय ते दाखवतायत आणि खरोखरच मजा येणार आहे. हार्दिक पुन्हा एकदा यश समोर. फुलटॉस, बॅट एज, चेंडू हवेमध्ये, सचिनची झेल खाली नाही, चेंडू मागे गेलाय. ते सुद्धा लेजंड प्लेअर आहेत. चेंडू मागे निघून गेलाय. 1 धाव येते. वाघोली बोलिंज वाघोली मॅच अशीच रंगणार आहे. कधी टाळ्या इकडून, कधी टाळ्या इकडून, दोन्ही बाजूने टाळ्या वाजणार आहेत आणि त्या वाजल्यानंतर आपल्याला खरी मजा येणार आहे. या संघाची सर्वात मोठी, या दोन्ही संघाची जर सर्वात मोठं या ठिकाणी कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांच्या पाठीराखे बघा सर. खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या संख्येमध्ये त्यांना पाठीराखे आहेत आणि त्यांची जी उरस आहे ती प्रत्येक खेळाडूमध्ये उतरते आणि त्या प्रकारे हा सामना आपल्याला रंगतोय आणि पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये जरी 16 धावा गेल्या असतील तरी या ठिकाणी यश चांगली गोलंदाजी करताना सुमित हा नक्की चांगला फटका पाहूया. झेल जातोय का षटकार आणि चांगलं क्षेत्ररक्षण असेल त्या ठिकाणी पाहूया. 1 धाव घेतलेली आहे.
आणि नक्कीच फलंदाज या ठिकाणी धावचेत. वागेश्वरी आई आहे वाघोलीचा मान, तिच्या कृपेने होतो भारी क्रिकेटचा सन्मान. आमच्या चेतक वाघोलीचा संघ गावाची शान, आमच्या चेतक वाघोलीचा संघ गावाची शान. थँक्यू डीजे. धाव पलकावरती धाबा 20. अंपायर्स निर्णय रनआउट आहे. येस रनआउट आहे. विकेट खेळाडू बाद. 6 बघायचं आहे. 6 नाही आहे. चेक केला त्याने. तिसरे अंपायर आहे तिथे. थर्ड अंपायरची थोडीशी या ठिकाणी चेक झालेला आहे. षटकार नाही आहे आणि फलंदाज बाद असेल धावचीत. नाही चांगला सेफ होता. बघा आक्रमकता. मगाशी मी काय म्हटलंय, या मॅच मध्ये तोच संघ जिंकणार आहे जो इतक्या गरमागरमीच्या वातावरणामध्ये योग्य त्यावेळेला योग्य तो निर्णय घेईल. धावपल कधी धाव आहे 20 आहेत. 21 आहेत. 21 खेळाडू बाद आहे. धावबाद आउट. 21 धावचीतच्या रूपाने गडी बाद आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. येस अजूनही 2 बॉल बाकी आहेत. फलंदाजीसाठी कौस्तुभ वझे. सर हा सामना जेव्हापासून चालू झाला तेव्हा एक वेगळी तशी आपल्याला माहोल बघायला मिळतोय. हा सामना चालू झाल्यापासून ही गरमा आपल्याला काहीशी थोडीशी कमी वाटायला लागली आहे. ज्या प्रकारची आक्रमकता आणि ज्या प्रकारचा उत्साह या खेळाडूंच्या अंगात आपल्याला पाहायला मिळतोय ते बघता या ठिकाणी चांगला चेंडू असेल. पाहूया सर. येस निर्धाव चेंडूची सांगता होते. अतिशय निश्चितच चांगली डिलिव्हरी. निर्धाव चेंडू असेल. नाही आणि यशचा जर का तुम्ही ग्राफ पाहाल या वर्षातला तर ॲज अ इकॉनॉमिकल बॉलर म्हणून त्या संघामध्ये म्हणजेच अमयापेक्षा मला वाटतं घातक गोलंदाजी त्यांनी केली आहे या स्पर्धेमध्ये. या हंगामामध्ये पुन्हा एकदा आतमध्ये येणारा चेंडू निर्धाव येतोय का तर येस इट्स अ डॉट डिलिव्हरी. 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धाबा 3 गाड्यांच्या पतनानंतर विकास सेलोन बॉलिंग या संघाच्या. वेलकम डीजे. ना निश्चितच सर अमय जेव्हा त्याच्या ऐन उमेदवारीमध्ये गोलंदाजी करत होता तशाच प्रकारची गोलंदाजी यशच्या हातातून आपल्याला पाहायला मिळते. यशचं वय देखील थोडंसं यंग आहे. त्या हिशोबाने तो जो गोलंदाजी करतो जो खेळ करतो तो त्याच्या वयाला आणि त्याच्या शरीराला साजेसाचा खेळ आहे. तो अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली क्षेत्ररक्षण देखील त्याचं चांगलं आहे. गोलंदाजी देखील चांगली करतो. तसेच फलंदाजी देखील चांगली आहे त्याची. वाघोली संघासाठी कधीही ठामूक ठरणारी अशी त्यांची फलंदाजी आहे. नाही दुसरी बाब आहे गटसी प्लेअर आहे. पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह होऊन खेळतात. सातत्यानं घुसून खेळणं आणि झुंजारू खेळ दाखवणं ही त्याची खासियत आहे. आणि त्या खासियतला साजेसा खेळ म्हणजे तुमचा स्वभाव असतो ना तो स्वभाव तुमच्या खेळामधून दिसून येतो. तो स्वभाव त्याच्या खेळातून दिसून येतोय आणि खूप चांगली खेळी. ॲज अ बॉलर म्हणून त्याने या हंगामात प्रभावित केलं आहे. ॲज अ बॅटर म्हणून ज्या ज्या वेळेला संधी मिळली त्यावेळेला सुद्धा प्रभावित केलं आहे. आणि ॲज अ कॅप्टन म्हणून खूप चांगला खेळ त्याने वाघोली संघासाठी केला. नवीन गोलंदाज अमय गोलंदाजी मार्कवरती. ओहो पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर कट होणारा आणि सचिन याने अतिशय चांगल्या त्याने चेंडूला गॅदर केले. पहिला चेंडू येतो निर्धाव. कोणतीही संधी नाही आहे बॅट आणि बॉलचा संपर्क होण्याची. आज आपण जर विवेक नाईक असो किंवा कुमार नाईक असो किंवा असे असंख्य खेळाडू जे अजूनही खेळतात संघासाठी त्याच्यामध्ये सचिनला देखील गणलं जाते. सचिन त्या प्रकारची खेळी सचिन ज्या प्रकारची खेळी करतो सचिनची ज्या प्रकारची फिटनेस आहे. ओहो चेंडू गेला सरळ मिडविकेटच्या डोक्यावरून अम्यावरती गेला हल्ला आणि झालाय डगआउट मध्ये बॉलिंगचा कल्ला. चेंडू सी मारे का पार. षटकार. थँक्यू. बॉलिंग वर्सेस वाघोली मॅच आहे परंतु टेन्शन सगळ्यांना आहे. फक्त खेळणाऱ्या खेळाडूंना नव्हे. डॉट बॉल आलाय पुन्हा बघा. डॉट 6 डॉट अशी कहाणी आहे. फक्त खेळतात त्यांना नाही बाहेर बसल्यात त्यांना सुद्धा घरी बसल्यात त्यांना सुद्धा US मध्ये सुद्धा. निश्चितच हृदयाचे ठोके वाढवणारे काही ठिकाणी तर असं असणार आहे गृहिणींनी जेवण बनवलं थांबवलेलं असणार आहे. कोणी जेवायचे थांबलेले असतील कोणी जेवण मोकळे झाले असतील कारण ही मॅच येणार होती. अशा सर्व बाबी म्हणजे या मॅचकडे टक लावून आहेत आणि त्यामुळे इतका मोठा
जबाबदारीचा ओझा घेऊन हे सर्व खेळाडू खेळतात. खरोखर हॅट्स ऑफ आहे. नाही, निश्चितच सर हे सगळं पाहता एवढा उन्हाचा तडाखा आहे या ठिकाणी आपण पाहतोय. कुठेतरी आपल्याला मनाला समाधान होते की क्रिकेट या ठिकाणी जिंकते सर. की एवढा प्रकारचं प्रखर ऊन असो किंवा खूप सारे ऑब्स्टिकल्स असो ते सर्व आपण करून आज क्रिकेट इकडे खराब चेंडू आज इकडे क्रिकेट जिंकते आणि क्रिकेट चांगलं उत्कृष्ट प्रकारचं Exactly. क्रिकेट खेळलं जाते. आणि बरोबर इतक्या मोठ्या गरमीमध्ये कोरोटीतलं वातावरण तितकं गरम नसतं बहुतांशी ठिकाणी. म्हणजेच तुम्ही कोकण म्हणा किंवा विदर्भ म्हणा किंवा मराठवाड्यामध्ये कुठेही जाल ना तिथे स्पर्धा जवळजवळ 42 आणि 43च्या डिग्रीमध्ये खेळल्या जातात. हो जडमध्ये यश समोर आढळल्यात. फलंदाज बाद होतील. एक तेरा तो एक मेरा या ठिकाणी अशा प्रकारची काहीतरी सर सांगता होते. एक तेरा तो एक मेरा तो षटकार मारतोय तर हा इकडे या ठिकाणी विकेट देखील काढतोय. भोईन संघ स्कोर तर उभा केलेला आहेत पण विकेट तर फारच गेलेल्या आहेत त्यांच्या. थँक्यू डीजे अगोदरच सेटिंग करा. जिथून गाणं चालू होते तिथून वाजवा. म्युझिक नको आहे. चला थँक्यू. शेवटचे 2 चेंडू किती बाकी आहेत? येस लास्ट 2 बॉल रिमेनिंग. फलंदाजीसाठी कोण येतोय? प्रथम एक हार्ड हिटर बॅटर आहे. अष्टबैली खेळाडू म्हणून याची ओळख खूप चांगली आहे बॉलिंगमध्ये. नक्कीच शरीरयष्टी बघता त्याची ओव्हरऑल शरीराची बांधिलकी एक खेळाडू म्हणून एक प्लेअर म्हणून तो खूप चांगला खेळाडू आहे आणि तसा तो खेळ देखील करतो. त्याची फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण असो योग्य ती पर्सनॅलिटी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मैदानाला गरंगळत चाललाय. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक डी मध्ये तैनात. एकदा कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. ओहो का हा अट्टहास. सुमित स्ट्राईक घेण्यासाठी येत होते परंतु थांबल्यात. लास्ट बॉल बाकी आहे. 29 वरती धावफलक थांबलाय. चर्चा होती 60 65 70. आता धावफलक ज्या प्रकारे पुढे चाललंय याला पाहता चर्चा होणार आहे 40 45 50 ची. निश्चितच अमयची गोलंदाजी सर चांगलीच आहे. 4 चेंडूमध्ये फक्त 7च धावा अजूनपर्यंत त्यांनी दिलेल्या आहेत. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काही काळ हवेमध्ये जरूर राहिला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव. ओहो अमयने चेंडूला अडवलं जरूर परंतु चपळाईनं 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. त्या म्हणजेच प्रथम आणि सुमितने चांगलीच धाव एक चोरटी धाव या ठिकाणी मिळवलेली आहे भोईन संघाने. प्रथम आणि सुमित चपळ असे खेळाडू. दोघांची शरीरयष्टी पाहता धावून धावा काढणं हे त्यांच्यासाठी तेवढं कठीण गोष्ट वाटत नाही मला या ठिकाणी. चांगलीच धावसंख्या झालेली आहे ती. 3 षटकाखेरीज धावसंख्या झाली ती 31. साधारण 10च्या सरासरीने धावसंख्या या ठिकाणी त्यांनी उभारलेली आहे. अखेरचे षटक घेऊन पाहूया कोण घेऊन येते. मयूर गोलंदाजीचा वाटचालीसाठी मयूर येताना दिसत होता परंतु काहीतरी फेरबदल कर्णधार सचिन यांच्याकडून करण्यात आले आणि नवीन गोलंदाज आलेले आहेत ते म्हणजे प्रणव तन्मय सॉरी. तन्मय बाणा या नावाने ओळखले जातात. पाहूया बाणासारखी गोलंदाजी करतात का त्या स्पीडची त्या वेगाची. वाघोली संघासाठी फार चांगलं ठरेल बाणाने जर चांगली गोलंदाजी केली तर. चला शेवटचं अंतिम षटक. तन्मयच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. 31 वरती धावफलक आहे. प्रथम पाहूयात या षटकाला कशा प्रकारे खेळून काढतायत. क्षेत्राची सजावट सातत्यानं बदलली जाते. त्याचं कारणही तेच आहे की या षटकामध्ये कोणत्या प्रकारे धावा न याव्या. वाघोली संघ असा विचार करतोय परंतु बोळीन संघ काय विचार करतोय. इथून 2 किमान मोठे फटके लागावेत जेणेकरून दुसऱ्या इनिंगमध्ये आम्हाला लढण्यासाठी बळ मिळेल. या अनुषंगाने बॅटिंग आता प्रथम करतोय की तन्मय. निश्चितच सर बोलले तसं दुपारच्या सत्रामध्ये कमीत कमी 50-55 धावसंख्या असेल तर तुम्हाला सामना निश्चित स्वरूपात तुमच्या बाजूला ठेवण्यात मदत मिळते. परंतु 40-45 देखील धावसंख्या ही बोळीन संघाच्या हिशोबाने बोळीन संघाची जी गोलंदाजी आहे त्यांचे जे खेळाडू आहेत त्यांच्या हिशोबाने ती चांगलीच असेल नक्कीच. पाहूया
तन्मय आपला पहिला चेंडू घेऊन येतात प्रथम यांच्यासाठी. प्रथम चांगली शरीरयष्टी, चांगला फटका पाहूया या ठिकाणी. नो चान्स फॉर द फिल्डर. वन बाउंड चेंडू सीमारेखा पार इनटू द गॅप फॉर रन्स. चौकार षटकारांचा जोर मैदानी आज रंगणार. बघतील आज सान थोडं क्रिकेटचे सारे कर्णधार. देवगणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. देवगणपती आणि शंकरा. थँक्यू डीजे. पहिला चेंडूवरती चौकार. स्लॉग जोर म्हणजे हाणामारी असताना पहिल्या चेंडूवरती आलेला तो चौकार खरोखरच खूप मोठा दिलासा देतोय. परंतु तन्मयला कमबॅक करणं ही वाघोलीची गरज आहे. शॉटपूल चेंडू नो मॅच लँड मध्ये लँड झाला. एकदा कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुमित पोचलाय का? 2 कंप्लीट. तिसरीचा हो ये क्या हुआ है? अरे इथे 1 2 नव्हे, ये 3 का भी मौका था, ये 4 का भी मौका था. 2 धावा आल्यात. 2 वरती समाधान. आवाज दोन्हीकडे शांत आहे. तसं काही सेलिब्रेशन करण्याची संधी आलेली नाही अजून. पाहूयात काय घडतंय. ज्या प्रकारे भोईन संघाची सुरुवात झाली होती कुठेतरी स्थिरता आली आहे त्यांच्या धावसंख्येत. आणि प्रथम चांगला गोलंद चेंडू, चांगला चेंडू. प्रथम यांना काही जमला नाहीये. तटवण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटीच्या काही पट्ट्यात आला नाहीये. लेगच्या दिशेने तटवण्याचा चांगला प्रयत्न होता. तन्मय पहिल्या चेंडूवर चौकार, ज्याप्रमाणे चौकार मिळाला होता त्यानंतर त्यांनी जी कमबॅक केलेलं आहे ते तन्मय यांचं उत्कृष्ट असं कमबॅक. पाहूया पुढचा चेंडू तन्मय घेऊन येत आहेत प्रथमसाठी. प्रथम हा पाहूया तटवलेला चेंडू. चेंडू पाहूया काय होतं या ठिकाणी. आणि हा षटकार. कृपेची आहे झलक. हे बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. थँक्यू. का सातत्याने आक्रमक फटके येत आहेत त्याचं कारण एकच आहे. धावपलका ते दाबा. पंचे 43 43 आहेत आणि 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. म्हणजे जी 45-50 ची रेस होती ती ओलांडली जाते. 45च्या पुढे तर गेलात काय 50च्या पुढे जात आहेत का? तन्मय समोर प्रथम. 1 धाव कंप्लीट. काय ओहो ये क्या हुआ है? खराब फील्डिंग हाय वोल्टेज मॅच मध्ये. पाटील चषक. गलती से मिस्टेक. चौकार. प्रथम यांनी चांगलीच खेळी या ठिकाणी केलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले भोईन संघाची 47 वरती. चांगलीच प्रथमची शरीरयष्टीप्रमाणे ज्याप्रमाणे प्रथमचा आपण या ठिकाणी उल्लेख केला होता त्याप्रमाणे त्यांनी खेळी केलेली आहे सर. नाही आणि प्रथमला त्या जागेवरती ठेवण्याचं कारण सुद्धा तेच आहे. मिडल ऑर्डर मध्ये मॅचला वेगळी कलाटणी देणं, मॅचला फिनिश करणं यासाठी त्याची ओळख आहे आणि त्या प्रकारे त्याचा क्रम सुद्धा ठरवलाय विकासलन बोलिंजने. आणि खरोखरच त्या क्रमाला इनसाइड आउट लॉंग ऑफ क्लिअर करत असताना मस्तक पे दस्तक. चेंडू सीमारेखा पार. षटकार. टार्गेट किती आहे बघा प्रेक्षक हो. मॅच कोणाची चालू आहे? वाळुंज वर्सेस बोलिंज. पण स्कोर 10 वेळा कोण विचारतं माहिती आहे का? सगळ्या संघातले खेळाडू. सगळ्याच संघांचे प्रशंसक सारखे स्कोर विचारतात. किती झालं, किती नाही झालं, किती आलं, किती टार्गेट आला. ही आतुरता म्हणजे ह्या मॅचचा जो म्हणतात ना महत्व काय हे सगळ्यांना माहित आहे. आणि खरोखरच ही फायनल सारखी मॅच आहे. 54 झालेले आहेत. 54 झाल्यात म्हणजेच काय मोमेंटम शिफ्ट आहेत. म्हणजे 53 झालं. 54चं टार्गेट आहे. मोमेंटम शिफ्ट आहे संतोष भाऊ. मोमेंटम शिफ्ट आहे. पण ऑस्ट्रेलियन संघाने ज्यावेळेला 437 केल्या होत्या त्यावेळेला त्यांना वाटलं आम्ही रेकॉर्ड केलाय म्हणून त्यांनी 3.5 तास ते डगआउट मध्ये गेल्यानंतर सेलिब्रेशन करत होते. अवघ्या 3.5 तासामध्ये रेकॉर्ड ब्रेक झाला होता. हा पास्ट आहे. 54 झाल्यात. 54 होऊ शकतात आणि 54 होऊ सुद्धा शकत नाहीत. मॅच ऑन आहे आणि दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा तितकीच मजा येणार आहे. तुर्तास जाऊयात संतोषजी म्हात्रे यांच्याकडे. खेळाडू माझ्या दोन्ही संघाने विनंती की इथे लॉर्ड्स पडणार आहेत. कोणी इकडे यायचं नाही. फक्त एक खेळाडू यायचा आहे. बिंदास कोफराड
गणेश कोफाडला फायनल क्वार्टरमध्ये खेळायचे आहे, त्यामुळे त्याने तयार राहायचं आहे. रामजी बाबा संघाचे खेळाडू, बानकर संघाचे खेळाडू, विकास एलेव्हनचा फक्त एकच खेळाडू कोणी त्यांनी आता तोपर्यंत सामना सुरू वेळ आहे. आणि यश नाईक वाघोली चेतक संघातून एक खेळाडू पाठवायचा आहे. आणि यूट्यूब लाईव्ह त्यांनी इथे यूट्यूब लाईव्ह करायचं आहे 2 मिनिटं यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. तो बॉक्स दे, तो बॉक्स दे, तो बॉक्स दे. कोणी इकडे यायचं नाही. यूट्यूब लाईव्ह मधून हा होणार आहे. विकास इलेव्हनचा आणि चेतक वाघोली संघातून एक खेळाडू पाठवायचा आहे. यश, सचिन, कोणातरी एकाला पाठव. बोईंद म्हणून अमित आलेले आहेत. मंदार तिथून उभा आहे. मंदारचं काय म्हणणं नाहीये. ओके, नो प्रॉब्लेम. वाघोली संघाचा एका खेळाडू कोणी यायचा आहे. यूट्यूब लाईव्ह डायरेक्ट माझ्याकडे मारायचं आहे. यूट्यूब लाईव्ह. यश, कोणाला तरी पाठव. पहिला संघ जो येणार आहे तो गणेश कोपाडवर खेळायचा आहे. गणेश कोपाडवर खेळायचा आहे. कोणी चिठ्ठी उचलायची नाहीत, कोणी यायचं नाही इकडे. वाघोली संघाचा कोणी एक खेळाडू असेल त्याने इकडे यायचं आहे, कारण यूट्यूब लाईव्ह मधून त्यांनी बघायचं आहे. इकडे सगळे खेळाडू आलेले आहेत, फक्त तुमचाच एक यायचा आहे. या साईडला बरं. नाही तर मागे नाही. पोरे पोरे कुठेच नाही. पहिला सामना हा क्वार्टर होणार आहे, त्यामुळे तो क्वार्टर असणार आहे. त्यामुळे तो ज्यांच्यावर एक मिनिट काय लागू. पहिला ज्यांच्यावर लागेल त्यांनी क्वार्टरसाठी त्याला गणेश कोपड कोटायचं आहे. हा क्वार्टर खेळणार. गुरुदत्त पडाई वर्सेस श्री गणेश कोफराड यानंतरचं क्वार्टर फायनल सामना लक्षात ठेवा. ओके, थांब. दुसरा क्वार्टर फायनल घे. कोणाचे बघ. दुसरा क्वार्टर फायनल 2 मिनिट. बिंदास सीसी वर्सेस यामधला विजेता आहे तो त्यांच्यावर क्वार्टर बिंदास सीसी वर खेळणार आहे. सेमीला पोहोचले ते बानकर, रामजी बाबा. प्रज्वल नाईक कडून वाघोली जिंकले तर 5,000 रुपये जाहीर झाले आहेत. आताच गणूकडे फोन आला होता. पहिला सेमीफायनलला पोहोचले संघ 2 आहेत ते रामजी बाबा संघ विरुद्ध एकता बानकर. सामना नाही झालाय, सामन्यानंतर लॉट्स पाडण्यात येतील. हो बाची एज वाईड नंतर सिंगल. या सामन्याचं वातावरण किती गरम आहे. येस, काय आलं. वाघोलीकर कोण मागे असेल तर बॉल आणायला. हा ठीक आहे, काय हरकत नाही. रोहित फक्त बॉल मागे गेला तर आणायला पाठवा. येस, थँक्यू. 54 धावांचा पाठलाग. पहिला चेंडू वाईड, त्यानंतर सिंगल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तन्मय आणि मयूर लवकर आलाय, कारण धावाच इतका मोठ्या हव्यात आणि मयूर हा ताकदवर बॅटर, हा डिटर आहे आणि त्यामुळे त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा असणार आहेत वाघोलीला. परंतु जितका लवकर मयूर आलाय तितकाच लवकर प्रथम सुद्धा आलाय. उसळी घेणारा चेंडू, वाईडचा इशारा पंचांनी केला आणि 1 फॉर दी ओव्हर सुद्धा सांगितलंय. नक्कीच मयूर एक उंचकोरा असा फलंदाज, पण प्रथम ज्या प्रकारची सुरुवात प्रथमने या ठिकाणी केलेली आहे ती चांगली दिसते मला. बघा दोन झेलबाद
खेळाडू जमले अनेक क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक थँक्यू डीजे. पहिला विकेटचं पतन, मोठा हादरा, मोठा मासा गळाला, फलंदाज बाद झालाय तो म्हणजे मयूर. बघा आणि जल्लोष कसा केला गेला होता, जल्लोष खूप मोठा केला गेला होता. पण एक गोष्ट येऊन जाऊन तीच सतवते, 54 धावा जरूर होत्या, पण काय मयूरला थांबवणं गरजेचं होतं का? मयूरची हार्ड हिटिंग बॅटिंग, ट्रम्प कार्ड बॉलर निघून गेल्यानंतर चांगली झाली असती का? अनेक प्रश्न आहेत. आता संघाची स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग काय होतं ही वेगळी बाब राहिली, परंतु ॲज पर प्लॅनिंग म्हणजे तुमचा जो प्लॅन ए होता मयूरला आणून हार्ड हिटिंग बॅटिंग करून समोरच्या संघाला डॉमिनेट करून त्याच्यावर दबाव आणण्याचा, तो ए प्लॅन फेल ठरलाय. म्हणजेच तुम्हाला बी प्लॅन आता प्रॉपर रितीने एक्झिक्यूट करावा लागणार आहे. नाही, निश्चितच आता या ठिकाणी दुसऱ्या प्लॅनच्या हिशोबाने जायला लागेल. मयूर ज्या कामासाठी मयूरला पाठवलं होतं तो काम मयूर काय करू शकला नाही आहे. पहिलाच चेंडूवरती झेलबाद झाला मयूर. आता थोडंसं दडपण मला तर वाटते वाघोली संघावर वाढेल मयूरच्या विकेट नंतर, बेशक. पण पाहूया. खराब चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे, फ्री हिट असेल. आता येणारा चेंडू हा फ्री हिट असेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन आहे का तिथे? नाही, रस्त्याचा अडथळा आलाय मध्येच आणि एकाच्या मोबदल्यामध्ये 2 धावा, एकाच्या बदल्यात 2 धावा तिथे धावून पूर्ण केल्या जात आहेत आणि बाउंड्री जाता जाता राहिली आहे. बघा धावफलक तितकंसं वेगाने पुढे जात नाही आहे, परंतु जी काही मैदानाच्या आतमध्ये हरकत होती आहे त्या हरकतीला पाहता ही मॅच सातत्यानं गरम असल्यासारखं चित्र आहे. इतका गरम तर चहा सुद्धा नसतो. नाही, नक्कीच मॅच मधली ती उष्णता आहे ती तेवढीच आहे बरकरार अजून. यश हा पाहूया, निश्चितच खराब चेंडू असेल. धावसंख्येत 1 नि भर धावसंख्या झाली ती 7 धावा दाखल करतेत आणि वाईड आल्यानंतर एकच गोष्ट आहे, प्रत्येक चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर तुमच्या 4 षटकामध्ये किती होतात? 48 धावा. जर का त्या कॅल्क्युलेशनने पुढे गेलं तर मोठा फटका, चेंडू हवेमध्ये. ओहो, व्हॉट अ शॉट! यशच्या बॅट मधून येतोय, दणदणीत, खणखणीत, लाजवाब, शानदार, बहारदार अदानी षटकार. उत्कृष्ट असा षटकार. तिच्या कृपेने होतो भारी क्रिकेटचा सन्मान. आमच्या चेतक वाघोलीचा संघ गावाची शान. येस गावाची शान आहे चेतक वाघोलीचा संघ. 13 धावा धावपलकावरती आहेत आणि जर का यशने लगातार 3 षटकार मारले तर अदानी समूहाकडून 2000 रुपयाचं बक्षीस. निश्चितच सामन्यातली ती गरमी पाहता बक्षिसांचा भडीमार या ठिकाणी होतोय. यश हा अदानी समूहाचा राजू नाईक यांचा पुत्र आहे. हा देखील खराब चेंडू आणि फ्री हिट असेल. प्रथमला काही आपला सूर गवसत नाहीये. पहिले 2 चेंडू हे उत्कृष्ट टाकले होते मयूरच्या रूपात, त्यांनी चांगला गडी बाद केला होता, परंतु बघा इथे 1+1 आहे का? येस सर 1+1 ना. 1+1 धावा किती आहेत धावपल करते? 4 चेंडू. बघा होत्याचं नव्हतं क्षणार्धामध्ये झालंय, क्षणार्धामध्ये होत्याचं नव्हतं झालंय. नो बॉल आला, त्या नोने 1-9 वाली कहाणी आणली. षटकार आला, त्यानंतर परत नो बॉल. म्हणजेच काय, तुम्हाला वॉर्निंग दिलेली होती 1 फॉर दी ओव्हरची, त्यानंतर बाउन्सर हाताळला तर नो बॉलने दंडित केलं जाईल. आता त्यावरती 1 धाव म्हणजे 2 धावा बक्षीस रूपाने आल्यात. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. 15 धावा धावपल करते. ग्रेट स्टार्ट बाय वाघोली. स्टेपाटून खेळण्याचा प्रयत्न, फ्रीडच्या चेंडूवरती केलेला हा प्रयत्न होता. राजस चेंडूवरती वेगाने येतात तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. यश नाईक यांनी जर लगातार 2 षटकार मारले तर अजिंक्य नाईक गोवारी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. बक्षिसांची उधळण होते या मॅच दरम्यान, परंतु या मॅचचं महत्व सुद्धा माहिती आहे. दोघांनी आपलं विनिंग कॉम्बिनेशन तोडलंय. एकाने बॅटिंगचं इनिंग कॉम्बिनेशन तोडलंय, एकाने बॉलिंगचं तोडलंय. म्हणजे चुका म्हणतात ना, दोघांनी आपल्या प्लॅनिंग मध्ये बदल केलाय. फक्त आता एकच आहे, कोणाचा तरी बदल योग्य असणार आहे. येस नाही, निश्चितच जोनी संघ धावसंख्या
16 रन. नाही, निश्चितच चांगलीच अशी खेळ आपल्याला या ठिकाणी सर पाहायला मिळतोय. पहिला षटकामध्ये 16 धावा निव्वळ अजूनपर्यंत आलेल्या आहेत आणि हा क्या बात आहे. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न होता आणि तो अटॅक इथं तितकासा यशस्वी झालेला नाहीये. एकदा येते पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती चेतक वाघोली या संघाच्या. निश्चितच सर 17 धावा जर बोलिंग संघाने जर पहिल्या षटकामध्ये 17 धावा दिल्या असतील तरीही बोलिंग संघ हा सामना डीप घेऊन जाणारा संघ आहे सर. नाही, एक लास्टच्या गोष्ट- चेंडू पर्यंत घेऊन जाणार. अगदी अगदी योग्य वाघोली होतं. संघाने बिनधास्त होऊन खेळणं कुठेतरी त्यांना हे होऊ शकते, कारण की हा सामना हा चुरशीचा होणार आणि रंगतदार होणार. नाही, दोन्ही संघ मातब्बर. बाकीची एक गोष्टीचा चांगला आपण उल्लेख केलात की या 17 आल्या तरी सुद्धा कमबॅक करणं बोलिंग संघ जाणतोय, परंतु हे कशाच्या आधारावरती बोललं जात आहे? त्यांच्या पास्ट प्रिव्हियस परफॉर्मन्सवरती. त्यांच्या त्या परफॉर्मन्सवरती म्हणजेच काय तर कागदोपत्री जो काय उल्लेख आहे त्याच्या आधारावरती बोललं जात आहे. ॲट प्रेझेंट मोमेंटम नावाची गोष्ट कोणत्या बाजूने, मोमेंटम कोणत्या दिशेने, त्या दिशेने मॅच जाण्याच्या जास्त असतात, कारण ते मोमेंटम दिसत नाही, कोणाला कळत नाही, तो फक्त फील होतो. तो मोमेंटम आता सध्याच्याकडे चेतक वाघोलीकडे. दुसरी बाब, इथे तुम्ही एक षटक नव्हे 2 षटकं हाताळले गेलेत आतापर्यंत. 11 चेंडू तब्बल घेतले गेलेत. 11 चेंडू प्रथमने हाताळल्यात आणि त्यामध्ये 17 धावा आल्यात. येस, विजय म्हात्रे यांच्याकडून 2 षटकाराला 2,000 रुपये. यश नाईक यांच्यासाठी राजेश पाटील नेक्स्ट बॉलर. हो क्या बात आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता परंतु उसळी तितकीशी मोठी नाही आणि चेंडूला स्टिअर करत असताना एका धावेसाठी पाठवलंय. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. सर जसं प्रेझन्स ऑफ माइंड क्रिकेटमध्ये जर खेळताना प्रेझन्स ऑफ माइंड लागते, जसं वाघोली संघाची जेव्हा क्षेत्ररक्षण वाघोली संघ करत होता तेव्हा त्यांनी देखील प्रेझन्स ऑफ माइंड दिली दाखवून 2 षटकं मधली जी त्यांची चांगली पडली त्याच्यामुळे त्यांनी धावसंख्या रोखली. बोलिंग संघाने देखील आता तसाच काहीतरी प्रयत्न केलेला आहे आणि राजेशच्या हातात गोलंदाजी दिलेली आहे. त्यांच्यासाठी केवढं साजेसे ठरते हा तर जर विषय आहे, परंतु बदलाव करणं आणि प्रेझन्स ऑफ माइंड असणं हा क्रिकेटचा सर्वात मोठा भाग आहे सर. या ठिकाणी कुठेतरी त्याची चांगला वापर करताना बोलिंग संघ आपल्याला दिसतोय. टिल टाइम मॅच कंपॅरिझन जर आपण म्हणतो ना, षटका गणिक होतं त्याच्यामध्ये वाघोली संघ खूप पुढे आहे. वाघोली संघ खूप पुढे आहे, परंतु ॲज पर स्ट्रेंथ जी ताकद आहे बॉलिंगची त्या ताकदीला पाहता तितकंसा पुढे नाही आहे जितकं होणं गरजेचं होतं. राजेश पाटील हो उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. पंच पुन्हा एकदा वळताना सांगतात वाईट बॉल. बघा या अतिरिक्त धावा सुद्धा कधी काउंट केल्या जातात माहिती आहे का? मॅच संपल्यानंतर. तुम्हाला अगोदर कळत नाही की आपण किती एक्स्ट्रा दिलं किती काय केलं. मगाचीच मॅच बघा ना, 9 बॉल 9ची मॅच 1 बॉल 7 वर आली होती. म्हणजेच काय तुम्ही ओहो क्या बात आहे, व्हॉट अ डिलिव्हरी, शानदार डिलिव्हरी. आणि निश्चितच पहिलं षटक पाहता वाघोली संघ ज्या स्थितीमध्ये आहे तेव्हा अतिरिक्त धावांसाठी बोलिंग संघाने कुठेतरी आपल्या गोलंदाजांनी कसून गोलंदाजी केली पाहिजे असं मला वाटते. जर सामना पूर्णपणे हा डीप घेऊन जायचा असेल तर म्हणून तुमच्या ताकद, तुमचा एक्सपिरियन्स, तुमचं नॉलेज त्याच्यापेक्षा तुमच्या बुद्धिमत्तेला सर्वात जास्त महत्व आहे. तुम्ही कोणत्या वेळेला कोणता निर्णय घेताय, कोणत्या युक्तीने पुढे जाताय आणि या सर्व बाबी आता प्रगत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला तुमच्या अंगीकृत असणं गरजेचे असतात. आता इथे कोणता निर्णय केव्हा घ्यायचा आहे. ओहो स्टंपिंग, यष्टी चीत, फलंदाज बाद, 1 मोर विकेट डाऊन. यश नवे तन्मय बॅक टू द डिपार्ट गॉन. चौकार षटकारांचा जोर मैदानी आज रंगणार. बघतील आज सान थोर क्रिकेटचे सारे कर्णधार. गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. देव गणपती आणि शंकराच्या. धावपलकाती दावा किती आहेत? 19. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पूर्णपणे जखडून ठेवलंय. आणि निश्चितच सर अदानी कप जेव्हा भरवला जातो तेव्हा अदानी ग्रुपचे जे कर्मचारी आहेत त्यांची जी तोड संतोष म्हात्रे साहेबांना मिळते, ज्याप्रमाणे त्यांची उपस्थिती आपल्याला इकडे पाहायला मिळते ही सुद्धा उल्लेखनीय आहे सर. हे आजच नाही, मागचे 10 वर्ष झाले त्यांची ही उपस्थिती 2 दिवस कंटिन्यू असते आणि ज्या प्रकारचा उत्साह ते देखील दाखवतात. सामन्याला सर खेळाडू येतो, खेळून जातो,
ही महत्त्वाची गोष्ट आहेच. त्याच्यापेक्षा महत्त्वाची म्हणजे खेळाडूंना जे प्रोत्साहन दिलं जाते, त्यांनावर जी बक्षिसं लावली जाते. सर, बक्षिसांसाठी कोण खेळत नाही आहे, पण जे एक खेळाडूला त्याचं प्रोत्साहन मिळते, त्याच्यातून जी हिंमत मिळते, ही उल्लेखनीय आहे सर. यासाठी या सर्वांचे आभार मानू शकतो. येस येस एक्झॅक्टली. आणि ते ऊर्जा हे नसतात तर हा खेळ नसता. ओहो, चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर आहे. हार्दिक पुन्हा 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 चुका होत आहेत. 1+1 अशा 2 धाबा. अगदी अगदी योग्य उल्लेख केला. संतोषजी म्हात्रे यांची एनर्जी ही खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. गेले कित्येक वर्ष ते त्यामध्ये कार्यरत आहेत. धावपलकर धावा 21. दादा 19 धावा होत्या. white+1 आलाय. एका बॉल नंतर 10 धावा नाही वाढलेल्या आहेत. 21 धावा झालेल्या आहेत फक्त. मॅच हाय व्होल्टेज आम्ही समजू शकतो, परंतु या प्रशंसकांना, प्रेक्षकांना, सर्वांना विनंती आहे, आपण यूट्यूबमध्ये मागे गेलात तर तुम्हाला प्रत्येक बॉल मागे धावा सांगितल्या जात आहेत. सो आपण आपलं काम करा, बाकीच्यांचं काम करू द्या, चांगलं होईल. खूप योग्य रीतीने मॅच पुढे जाईल. आय रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू, प्लीज आपण कोऑपरेट कराल अशी अपेक्षा आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. खूप चांगल्या रीतीने चेंडू हाताळला गेला. बघा, एक गोष्ट आहे, मैदानाच्या आतमध्ये असणारे सचिन एक्सपिरियन्स प्लेयर आहेत, त्यांना माहिती आहे मॅचला कशा प्रकारे पुढे न्यायची आहे. आणि दुसऱ्या बाजूला असणारा यंगस्टर म्हणजे यश, याला माहिती आहे कशा प्रकारे या मॅचला कलाटणी द्यायची आहे. पुन्हा एकदा उजष्टीच्या बाहेर जातोय. पंच वळतायत. वाईटची सांगता होते. हे वाईट हाताळायचे नाही आहेत, पण हे दडपण आहे जिथे एकाला अशी भीती आहे की षटकार नको यायला आणि दुसऱ्याला अशी भीती आहे की इथे कोणत्या प्रकारे मी बॅट घालून वाईट नको वाचायला. निश्चितच यशला टॅकल करण्यासाठी कुठेतरी राजसचा गोलंदाजीचा वापर या ठिकाणी केला जातोय, परंतु राजस पहिलं षटक ज्या प्रकारे पडलं गेलं त्याप्रमाणे राजस देखील दबावाखाली गोलंदाजी करतोय. 2-3 चेंडू त्यांनी यश सरदावपल कधी धावा 22. विजय म्हात्रे यांच्याकडून यश नाईकला लगातार 2 षटकारांसाठी 2000 रुपये. बक्षिसांचा वर्षाव भरपूर झालाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. आखूट टप्प्याचा चेंडू आहे. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आणि त्या चेंडूला ऑन ड्राईव्हच्या रूपाने खेळलंय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळालं आणि एक धाव पूर्ण केली जाते. शांताराम नाईक यांच्याकडून षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस आहे. यश नाईक यांच्यासाठी. मागच्या मॅचचा सर्वोत्तम फलंदाज, मागच्या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज. बघा, पण एक गोष्ट पाहण्यासारखी आहे, पैसा फक्त यशसाठी लागतोय. मग मॅच यशला जिंकायची की वाघोलीला जिंकायची? वाघोलीचे बाकी सुद्धा खेळाडू आहेत, त्यांचं सुद्धा प्रोत्साहन वाढवणं गरजेचं आहे. नाही, निश्चितच सर, तुम्ही चांगला या ठिकाणी उल्लेख केला सचिन यांचा. निश्चितच हा चांगला तसा फटका सचिन यांचा. आमच्या चेतक वाघोलीचा संघ गावाची शान. आमच्या चेतक वाघोलीचा संघ गावाची शान. थँक्यू डीजे. बघा कशा प्रकारे हा फटका मारलाय. मोरे सर, तुम्ही इकडे फलंदाजी बघताय, क्लासिक फटका सचिनचा. सचिनच्या बॅटिंगची एक खासियत आहे की जेव्हा तो खेळतो तेव्हा स्ट्रेट त्याचा 6 असते. प्युअर क्लास आहे. इनसाइड आउट, लॉंग ऑफच्या डोक्यावरून 29 धावा दापलकरती. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 गड्यांच्या मोबाईलला ती सद्यस्थिती आहे. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे फटका मारलाय. फुल फेस ऑफ द बॅट. निश्चितच मोरे सर, सचिननी जो क्लासिक षटकार मारला याचं कारण देखील आहे, कारण की 55 वर्षाचं त्याचं जरी आपण एज पकडलं, सरासरी एज सचिनचं मला एक्झॅक्टली एज माहिती नाहीये. 40+ खेळाडू आहे तो. 40+चा सचिन खेळाडू आहे आणि ज्या प्रकारे तो अजून खेळतोय, क्लास असल्या कारणानेच तो असा खेळ खेळतोय. चला घाई करा थोडे. 2 षटकं बाकी आहेत. 29 धावा धावपलकर लागलेले आहेत आणि 2 षटकांमध्ये धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. ती म्हणजे 12-25. इक्वेशन 12-25 ची आहे. 12-25 या षटकाराने मॅच थोडीशी टर्न झाली आहे. जी शांतता लाभली होती राजेशच्या षटकामध्ये, त्या शांततेला कुठे ना कुठेतरी एक नवीन दिशा मिळाली आहे. नाही सर, ती म्हण आहे ना की तुफान येण्याच्या पूर्वी शांतता असते, ती कुठेतरी इकडे खरी ठरताना दिसते आपल्याला. सचिन यांनी अचानक काहीतरी एक एक्स्ट्राऑर्डिनरी फटका मारला, एक लास्ट षटकार मारला स्ट्रेटला. 12-25 या इक्वेशन मध्ये सुमित गोलंदाजी मार्क वरती येतात. समोर यश. हो क्या बात आहे. वाईट बॉल, अतिरिक्त धाव धापलकामध्ये.
बघा अतिरिक्त धावांचं काहीसा डोंगर म्हणजे अतिरिक्त धावांचं काहीतरी भडीमार होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि षटकार सर बसलेच जातात. षटकारा समोर खेळणारा देखील खेळाडूच आहे. तुम्ही चांगल्या काही खेळाडू असे असतात की ते चांगल्या चेंडूला देखील षटकार मारतात, परंतु एक्स्ट्रा केवढं टाकणं आणि गोलंदाजी ही लाईन लेंथवर गोलंदाजी करणं हे गोलंदाजाच्या हातातच आहे. पाहूया बोळीन संघाला कुठला गोष्टीचा फायदा होतो. अजूनही सामना ऑन आहे. 24 धावांची आवश्यकता 12 चेंडूमध्ये. 24 यस म्हणतात. सचिनसाठी प्रज्वल नाईक यांच्याकडून 500 रुपये. हो चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः सुमित झेल खाली. काय झेल टिपला जाईल का नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. ओ काय घडलंय. ये क्या हुआ कैसे हुआ. किती धावा मिळाल्या. 1 आणि 2 धावा तरी पूर्ण झालेल्या आहेत. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावांनी प्रज्वल नाईक वाघोले आणि अजिंक्य नाईक गोवारी यांच्याकडून सचिन नाईक यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. शांताराम नाईक यांच्याकडून यश साठी 500 रुपये. यश साठी 500 रुपये. सर बक्षिसांचा खूप जास्तच भडीमार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सर. मॅच इम्पॉर्टंट आहे. मॅच जास्त महत्वाची आहे. important. मॅचच्या Match दिशेने आपण बोलूयात. बक्षीस तर चालत राहणार आहेत. ओहो क्या बात आहे. शानदार डिलिव्हरी सुमित. अगदी योग्य म्हणजेच म्हणतात ना उजव्या हाताच्या फलंदाज डावकुरा फलंदाज धोकेधोके ठरतो. आता डावकुरा फलंदाजासाठी उजव्या हाताचा गोलंदाज. या षटकामध्ये जर का मोठा फटका नाही आला वाघोलीसाठी अडचणी वाढतील, पण जर का या षटकामध्ये एक मोठा फटका आला तर ही मॅच जशी आहे तशीच ऑन शेवटच्या षटकामध्ये राहील. चांगली रंगेल यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. पाहूयात सुमित पुढील चेंडू यश साठी. आणि सहज षटकार. थँक्यू डीजे. चला पुन्हा एकदा सुमित. हो क्या बात आहे. उसळी पंच पुन्हा एकदा वळतात. काय घडतंय मैदानात कळायला मार्ग नाहीये. मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट झालाय आणि आता 9-15 या इक्वेशन मध्ये मॅच आले. 9-15. दादांना प्लीज विनंती आहे तुम्हा सर्वांना, आपण इथं कोणी डिस्टर्ब करू नका, कारण तुम्हाला काय ऐकायला येतं त्याच्यापेक्षा युट्यूब मधून बघतायत त्यांना सुद्धा काहीतरी वेगळं ऐकायला जाईल. मागे चेंडू निघून गेला एका धावेसाठी. सिंगल धाव येते आणि आता 8-14 इक्वेशन मध्ये मॅच आली आहे. बक्षीस सगळ्यांची लागणार आहेत. सगळ्यांना स्कोर प्रत्येक बॉल नंतर कळणार आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा तुम्ही इथे येऊन डिस्टर्ब करू नका, जेणेकरून युट्यूबवर ते ऐकण्यासाठी काहीतरी चुकीची गोष्ट ऐकायला जाईल. शांताराम नाईक यांच्याकडून 500 रुपये सचिन यांच्यासाठी सुद्धा. 8-14 या इक्वेशन मध्ये मॅच आहे. 8-14 सुमित. बघा आता फक्त स्कोर बोलण्या बगैर गत्यंतर राहिलेला नाहीये. आता फक्त स्कोर बोलावा लागेल, अन्यथा बक्षीस लावावे लागतील. दोघांपैकी एकच पर्याय राहिलाय. नाही निश्चितच सुमितला जो षटकार यशनी मारला वाखडण्याजोगे होता. वाखडण्याजोग ऍक्च्युली चुकीचा चेंडू हाताळला गेला होता. एवढा गरम ओहो चेंडू हवेमध्ये तारेला लागला, फिरला आणि इथे एक धाव येते. सर ज्याप्रमाणे तुम्ही सामना चालू होताना उल्लेख केला होता की हा सामना चांगला असा चुरशीचा सामना होईल,
सामना चुरशीचा झालाच. बोळीन संघ कुठेतरी एक्स्ट्रा धावसंख्या रोखण्यामध्ये बोळीन संघाची जास्त भर द्यायला पाहिजे होता. बाकी बोळीन संघाच्या खेळामध्ये कुठलीही कमतरता दिसली नाही. गोलंदाजी ही ऑन स्पॉटच होती, परंतु 2-3 षटकार सर बसतातच. एक्स्ट्राचं महत्व हे जाम महत्वाचं आहे. जोपर्यंत मोमेंटम तुमच्या बाजूने असतो तोपर्यंत तुम्हाला न होणारी कामं सुद्धा करून घ्यायची असतात. ज्या वेळेला मोमेंटम आपल्या विरुद्ध जातो त्यावेळेला कितीही काही करा, होत्याचं नव्हतं वायरल्याशिवाय राहत नाही. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, झेल खाली, झेल टिपलाय, फलंदाज बाद, संपलाय, यस खेळ, विकेट डाऊन. कृपेची आहे झलक, हे बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक, बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. थँक्यू डीजे. बघा इथे शब्द तोंडातल्या तोंडात राहिले. मी म्हणणार होतो 7 चेंडू 13ची ज्यावेळी इक्वेशन आली, हा बॉल महत्वाचा आहे आणि या बॉलवरती होणारी घडामोड ही शेवटच्या षटकावरती खूप मोठा इम्पॅक्ट टाकेल आणि घडामोड घडली आहे. जो इन्फॉर्म होता, जो या मॅचला पुढे घेऊन जाईल असं वाटत होतं, तो फलंदाज मैदानाबाहेर गेला आणि आता विपुल मैदानाच्या आतमध्ये येतोय. सर हेच आहे, आपण स्टार्टिंग पासून बोललो की बोळीन संघ चांगला संघ आहे. त्यांनी चांगला संघ आम्ही का आहेत हे या चेंडूवरती सुमित त्यांच्या जी विकेट मिळाली यशची, इन फॉर्म आणि सेटल्ड बॅट्समनची जी विकेट काढली. आता थोडासा मॅच हा 50-50% आहे अजून सर. एका षटकामध्ये 13 धावांची आवश्यकता. बघा दोन गोष्टी आहेत. एक आहे आदित्य नाईक, ज्याने बोळींसाठी तारणहार म्हणून या हंगामामध्ये खूप वेळा चांगली कामगिरी बजावली आहे. दुसऱ्या बाजूला सचिन जे बॅटिंग करतायत, त्यांची बॅट खूप चांगल्या प्रकारे तळवली आहे, त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे आणि या प्रकारच्या अनेक पेच मधून ते पुढे गेलेले आहेत. आता 6-13 या इक्वेशन मधून काय घडेल हे येणारी काळवेळ सांगणार आहे. दगदग दोन्ही संघांच्या. पहिला चेंडू हा महत्वाचा चेंडू असेल. ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू पाहूया. त्या ठिकाणी हर्षद चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या डावीसाठी विपुल, अतिशय चपळ असे फलंदाज विपुल. उंच षटकारापेक्षा धावून जास्त रन्स काढण्यावर त्यांचा विश्वास जास्त आहे आणि आजच नाही पहिल्यापासून ते ह्याच प्रकारची खेळी करतात. मी प्रशंसा करेल हर्षद नाईक यांची. त्यांनी ज्या प्रकारे चेंडू अडवला आणि योग्य त्या ठिकाणी फेकला गेला. हा चेंडू जर का नॉन स्ट्राईक एंडला फेकला गेला असता तर कदाचित स्ट्राईक रोटेट झाली असती. आता ती स्ट्राईक रोटेट नाही झालेली आहे. विपुल नव्यानं आलेला फलंदाज आहे, क्षमता आहे विपुलमध्ये, पण पाहूयात काय घडते. 5-12 आदित्य, प्रचंड दडपण आहे, प्रचंड दडपण आहे. खाली गोलंदाजी करणं सर हा महत्वाची गोष्ट आहे, पण आदित्यसाठी दडपण मला वाटत नाही आदित्यला कुठल्या प्रकारचं दडपण असेल. नक्कीच सामना हा आपल्या खिशात आणायचा असेल, त्याचं दडपण त्याच्यावर असेलच, पण आदित्य नाईक विपुलसाठी हा चेंडू आणि 2 वेळा थांबल्यानंतर तिसरा चेंडू वाईड. बघा ह्या सर्व गोष्टी सांगतायत ही मॅच तितक्या सहजासहजी संपणार नाहीये आणि सर्वात जास्त वेळ या मॅचसाठी घेतला गेला आणि तो जाणं स्वाभाविक होतं. आता कुणाला माहिती फायनलच्या अगोदर ही मॅच लागेल. एक्स्ट्राचे रन्स तर खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. बघा खूप मोठा फासला. ही मॅच समरी ज्यावेळेला मॅच संपेल त्यावेळेला सादर केली जाईल. तिथे कुठे कमीपणा आला ते सुद्धा दाखवलं जाईल. जी मॅच जो संघ पराभूत एज गॉन विपुल टू द विपाट. संघासाठी चांगली कामगिरी करताना आदित्य. आदित्य नाईक, सुमित नाईक आयोजन करते आहेत छान. हर्षद नाईक, योगेश माझे साऱ्या खेळाडूंचे आहेत जाण. धन्यवाद डीजे. थँक्यू. रोहित नाईक यांनी जर 2 षटकार मारले तर त्यांचे साडे चिराग नाईक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक व स्वर सामवेद संघाकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. रोहित आल्यात. रोहितना
4-11चं इक्वेशन सर आदित्य. पाहूया काय होतं या ठिकाणी. आणि चांगला मारण्याचा प्रयत्न होता, बॅटीची कडा लागली. 1 धाव या ठिकाणी घेत आहेत आणि 2 धावा या ठिकाणी मिळवल्या आहेत. 3 चेंडू 9चं इक्वेशन. नाही बघा इथे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज 2 गोष्टी आहेत. चांगल्यामध्ये पण वाईट काय आणि वाईटमध्ये चांगलं काय हे आपण बघणं गरजेचं आहे. या चेंडूवरती 2 धाबा जरूर आल्यात, परंतु जो इन्फॉर्म बॅटर आहे ज्याच्यावरती सर्वात जास्त जबाबदारी आहे तो नॉन स्ट्राईक एंडलाच आहे. म्हणजे 2 धाबा आल्याचा याचा आनंद सेलिब्रेट करावा की त्याचं दुःख मानावं की स्ट्राईक नाही मिळाले म्हणून हे कळण्यास मार्ग नाही. 3-9 सर हे 3-9 3 चेंडू 9. 3-9 राजानं सगळ्यांना लक्ष येतात. 3-9 आहे. ओहो ये क्या हुआ है. निर्धाव 2-2-2 9. आता सगळ्यांच्या नजरा पंचांच्या ऍक्शन कडे सुद्धा वळल्या होत्या. पंच कसे वळतायत, पंचांचे हात सुटतायत की नाही, पंच बघतायत की नाही हे सुद्धा चाललं होतं. म्हणजे बघा कधी कुणाला भावेल काय सांगता येत नाही. सर हृदयाचे ठोके सामन्यातली उष्णता अजूनही बाकी. बोईंग संघाने जो खेळ या ठिकाणी केलेला आहे तो उत्कृष्ट खेळ सर वखाणण्याचा खेळ आहे या ठिकाणी. दडपण इतकं की पंचांच्या हावभावाकडे सुद्धा बघावं लागतंय. कोण म्हणतं जो चांगला दिसतो त्यालाच भाव असतो. हा शांताराम नाईक यांच्याकडून आदित्यने जर का विकेट काढली तर 500 रुपयाचं बक्षीस. 2-9 रोहित काय हिट करेल का या चेंडूला. अख्खो हो स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न येतोय डॉट. चांगली खेळी बोळीन संघाने अतिशय उत्कृष्ट खेळी या ठिकाणी केलेली आहे. चांगलीच खेळी बोळीन संघ वखाणण्याचो खेळी. आता एकच चेंडू टाकायचा आदित्यला. आदित्यची गोलंदाजी ही सर तुम्ही ज्या प्रकारे आदित्यची गोलंदाजीचा अगोदर उल्लेख केला होता मॅच विनर आहे. मॅच विनर ही इज अ मॅच विनर आदित्य. निश्चितच चांगली गोलंदाजी. बीच में ऍडव्हर्टाइज मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय विकास 11 बॉलिंग्स या संघानं. बोळीन संघाचा विकास 11 बोळीन संघाचं मनापासून अभिनंदन. क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले बॉल. अनेक. क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक. बोलिंज गावे भरला या विकास पाटील चषक. बोलिंज Yes, thank you to say. संतोष भाऊ टॉस कोणाचा आहे. श्री गणेश कोपराड आणि पडाई. श्री गणेश कोपराड भूपेश मात्रे यांना मी नाणेफेकीसाठी बोलत आहे. श्री गणेश कोपराड आणि पडाई संघाने लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. सामन्याला लवकर सुरुवात करायची आहे. श्री गणेश कोपराड पडाई क्वार्टर फायनल. गुरुदत्त पडाई श्री गणेश कोपराड नाणेफेकीसाठी यायचा लवकर. कॅप्टन पडाई संघाचे कॅप्टन